मुलांनो, यश हवं असेल तर आधी या गोष्टी थांबवा. नुकताच माझ्याकडे 9वीतून 10वीमध्ये आलेला एक विद्यार्थी काउन्सिलिंग करता आणण्यात आला. खरं म्हणजे त्याचं स्वप्न होतं मोठं, पण सध्या तो थोडा हरवलेला वाटला. त्याचे मित्र पुढे जात आहेत ह्याची त्याला जाणीव आहे, कारण त्यांच्यापैकी कोणाला 90% मिळालेत, कोणाला 85% मिळालेत आणि रोहनची चक्क घसरगुंडी झाली आहे 87%वरनं 69%वरती. तो आता फक्त तुलना करतोय आणि तो स्वतःलाच असं सांगतो की मी नाही करू शकत, मी त्यांच्यासारखा नाही आहे. अभ्यास ना म्हणजे मी करेन, पण उद्यापासून किंवा परवापासून, कारण आता त्याचा फोकस अजिबात नाही आहे. अभ्यासावरचा त्याचा फोकस फुल शिफ्ट झालेला आहे आणि तो फ्रस्ट्रेटेड मात्र खूप झाला आहे. ज्या वेळेला रोहनशी मी बोलले त्यावेळेला मी त्याला असं म्हटलं की तू स्वतःला हरवून टाकतो आहेस, हे तुला कळतं आहे का? हे तुला दिसतं आहे का? काय करायला हवं आहे ठाऊक आहे का? जर तुला पूर्वीसारखं सक्सेसफुल व्हायचं असेल तर आधी काही गोष्टी तुला थांबवायला लागणार आहेत. पहिली गोष्ट म्हणजे इतरांशी स्वतःची तुलना करणं थांबव. कारण प्रत्येकाची एक स्वतःची सुरुवात असते, स्वतःची अशी एक परिस्थिती असते, स्वतःचा असा एक टाईम झोन किंवा गती असते आणि तू युनिक आहेस, कोणाचीही तू कॉपी नाही आहेस. दुसरी गोष्ट म्हणजे तू मी नाही करू शकत हा विचारच डिलीट करून टाक. कारण तुझा मेंदू जे काही तुझ्याकडनं ऐकतो आहे त्याच्यावर तू विश्वास ठेवतो आहे. स्वतःलाच जर तू कमी लेखायला लागलास तर तू प्रगती कशी करणार, कसा पुढे जाणार? तिसरी गोष्ट, वेळ वाया घालवणं आता तुला थांबवावं लागेल. गेम्स खेळत, स्क्रोलिंग करत थोड्या वेळासाठी मजा वाटू शकते, पण त्यामुळे तुझी जी मोठी स्वप्न आहेत ती एकाच जागी थांबून जातील. मोबाईल थोडा कमी कर, फोकस वाढव अभ्यासावरचा. कारण आपण जर ना छोटे जरी स्टेप्स घेतल्या ना तरीसुद्धा आपली प्रगती नक्की होऊ शकते, त्याची सुरुवात होऊ शकते. फक्त 2 तास रोज अभ्यास करायचा, पण मनापासून करायचा असं स्वतःशी ठरव. रोज अभ्यास, थोडी शिस्त, थोडे नियम, हळूहळू तू बदलशील. मुलांनो, यशस्वी लोक वेगळं काही करत नाहीत, तर ते फक्त चुकीच्या गोष्टी ज्या असतात ना त्या थांबवतात. तुम्हाला करायचं काय आहे तर नकारात्मक लोकांपासून दूर राहा. तुझ्याकडून काही होणार नाही असं म्हणणारे लोक जर तुझ्या आयुष्यात असतील तर लक्षात ठेवा की हे लोक तुमचं आयुष्य नाही ठरवत. तर असं म्हणणारे लोक तुमचं आयुष्य अजिबात ठरवू शकत नाहीत. तुम्ही तुमचं भविष्य स्वतःच्या हातात आहे, इतरांच्या बोलण्यात नाही, हे ध्यानात ठेवा. चुकीच्या गोष्टी एकदा थांबल्या की आता नवं काय करू शकायचं किंवा नवं काय करायचं हा विचार सुरू करूयात. हा विचारच तुम्हाला आणि त्या मुलालासुद्धा यशाच्या वाटेवर घेऊन जाणार आहे. मग बघा मुलांनो, तुमच्यात किती ताकद आहे हे तुम्हाला स्वतःलाच कळेल. आजपासून तुमच्यामध्ये एक छोटासा बदल करा, कारण जर मोठं यश मिळवायचं असेल तर ते छोट्या छोट्या पावलांनीच सुरू होतं. तेव्हा ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या आजच थांबवा आणि नवं काय करायचं आहे याच्या विचाराला सुरुवात करा. मग तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. धन्यवाद.